2 डिसेंबरला मतदान झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी या निवडणुकीतून नवी राजकीय समीकरणं उदयाला आली. त्याची धमाकेदार सुरुवात झाली कागलमधून. कागलमध्ये विळ्या भोपळ्याचं सख्य असणारे नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांची ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली अनपेक्षित युती सगळ्यांनाच धक्का देणारी ठरली. या युतीमुळं कागलची निवडणूक बिनविरोध होती की काय असं वाटत असतानाच माजी खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे सेना इथं लढणार असं जाहीर केलं. त्यांना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ताकद दिली. पण नामदार हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे यांच्या युतीनं इथं नगराध्यक्षपदासह सर्व जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळवली. इथं महायुतीतच झालेली कुस्ती आणि विधानसभेला एकमेकांविरोधात टोकाचा संघर्ष केलेले नामदार मुश्रीफ आणि राजे यांच्या एकत्र येण्यानं समीकरणच बदलली. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरगुडमध्येही राजकीय समीकरणं बदलली. गुकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील आणि राजेखान जमादार नामदार हसन मुश्रीफांच्या गोटात सामील झाले, तर प्रवीणसिंह पाटील यांनी नामदार मुश्रीफांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. या समीकरणामुळं इथं सुद्धा मंडलिक विरुद्ध मुश्रीफ असा संघर्ष बघायला मिळाला. पण कागलची लढत एकतर्फी जिंकणाऱ्या नामदार मुश्रीफांना भाजपच्या पाठबळावर शिंदे सेनेचे माजी खासदार संजय मंडलिकांनी रोखलं. मुरगुडमध्ये शिंदे सेना भाजपनं नगराध्यक्षपदासह सत्ता मिळवली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नामदार हसन मुश्रीफ यांच्या भूमिकांमुळे चंदगडमध्येही महायुतीमधील मुख्य पक्ष भाजप विरोधात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची राजर्षी शाहू विकास आघाडी असा सामना रंगला. इथं चुरशीची लढत झाली असून भाजप शिंदेसेना आघाडीनं नगराध्यक्षपद आणि 8 जागा जिंकलेत, तर राजर्षी शाहू विकास आघाडीनं 8 जागा जिंकलेत. इथं विजयी झालेले अपक्ष अजिंक्य पिळणकर यांना आता महत्त्व आलंय. गडिंग्लजमध्ये नामदार हसन मुश्रीफ विरुद्ध इतर सर्व अशी लढत झाली. यामध्ये भाजप शिंदेसेना जनसुराज्यसोबत गेलेल्या जनता दलाला सत्ता गमवावी लागली. इथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं नगराध्यक्षपदासह 17 जागा जिंकलेल्या आहेत. आजऱ्यामध्ये ताराराणी आघाडी आणि काँग्रेस असा सामना झाला. इथं ताराराणी आघाडीनं बाजी मारली आहे. पन्हाळा नगर परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा होती, परंतु अपक्षांनी मोठ बांधत जनसुराज्य पक्षासह मित्र पक्षांची दमछाक केली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षानं इथं नगराध्यक्षपदासह सत्ता मिळवली असली तरी जनसुराज्य शक्ती आणि मित्रपक्षांच्या नगरसेवक पदाच्या 6 जागा बिनविरोध झाल्यानंतरही इथं निवडणुकीत 4 अपक्षांनी मिळवलेला विजय मात्र चर्चेचा विषय ठरलाय.